होमगार्ड भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो। होमगार्डची भरती या ठिकाणी निघत आहे। महाराष्ट्र होमगार्डची जी लास्ट भरती आली होती 2024 ला, जे विद्यार्थी मित्रांनो 9000 जागांसाठी आली होती। आता 3 वर्ष या ठिकाणी होत आलेली आहे, लक्षात ठेवा। तर होमगार्डची भरती या ठिकाणी निघत आहे आणि होमगार्ड भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना या भरतीमध्ये होमगार्ड भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। वयोमर्यादा सुद्धा यामध्ये जास्त आहे। सिलेक्शन व्हायची जास्त चान्स मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की होमगार्ड भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपला या ठिकाणी होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आपलं जर होमगार्डमध्ये सिलेक्शन झालं तर खाकी वर्दी सुद्धा भेटते। आणि याचे जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर काही फायदे, तर पहा होमगार्डमधून महाराष्ट्र पोलीसचे जे या ठिकाणी जागा राहते, म्हणजे कोटा त्या ठिकाणी राहते। महाराष्ट्र होमगार्ड अंतर त्या ठिकाणी कोटा राहते महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये, ज्यामध्ये कडाप त्या ठिकाणी कमी जातो, एक लक्षात ठेवा। तर होमगार्डमधून पोलीसमध्ये लागण्याचे जास्त चान्सेस वाढते, एक लक्षात ठेवा। आणि रोज सुद्धा होमगार्डला 1200-1300 रुपये एका दिवसाचा रोज भेटतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली ही भरती आहे। तर होमगार्डची जी भरती आहे हे सर्व जिल्ह्यांसाठी निघत आहे। परभणी जिल्हा झालं, त्याचबरोबर सोलापूर जिल्हा झालं, त्याचबरोबर गोंदिया जिल्हा झालं, सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर या सर्व जिल्ह्यांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती या ठिकाणी निघत आहे 10वी पासवर। तर कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, उंची किती आहे, ग्राउंडला कोण कोण देणार, या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। बोनस मार्क्स आपल्याला कसे काय भेटणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल बोलणार आहे। आणि कधीपर्यंत होमगार्डची भरती निघणार आहे याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर होमगार्ड भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय, तर होमगार्ड भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरू शकता। आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्डमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, 2 कारण आहे। पहिली गोष्ट, पेपर तर यामध्ये नाही, ग्राउंडच्या बेसवर सिलेक्शन आहे। दुसरी गोष्ट, आपल्याला फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येते, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येत नाही, किंवा दुसऱ्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येत नाही। त्यामुळे कॉम्पिटिशन कमी राहते, एक लक्षात ठेवा। आणि त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते की होमगार्डची भरती निघाली आहे म्हणून, ठीक आहे। भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते, एक लक्षात ठेवा। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आपला मित्रसुद्धा सांगत नाही, ज्यावेळेस होमगार्डची भरती निघते तर आपला मित्रसुद्धा सांगत नाही, चुपचाप तो या ठिकाणी भरतीवर चालला जाते आणि भरती देऊन येते, आपल्याला सुद्धा या ठिकाणी सांगत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे कंडिशन आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर होमगार्ड भरती निघते तर आपला मित्र पण सांगत नाही, तो चुपचाप फॉर्म भरून टाकते आणि चालला जाते भरतीवर, ठीक आहे। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की होमगार्ड भरती निघाल्यावर वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देतच राहणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये निघाले, ठीक आहे। तर होमगार्ड भरतीमध्ये वयोमर्यादा काय, तर होमगार्ड भरतीमध्ये वयोमर्यादा 20 ते 50 वर्षापर्यंत आहे। 20 ते 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा होमगार्ड भरतीमध्ये लागते। आणि त्याचबरोबर होमगार्ड भरतीमध्ये कोणती फी नसते, SC/ST OBC CWS NTV जो पण कोणती कॅटेगरी असा तर फी नसते। आणि ड्युटी आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्येच करावं लागते, ज्या जिल्ह्यात आपलं सिलेक्शन झालं त्या जिल्ह्यामध्येच आपल्याला आपली ड्युटी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली शाही ड्युटी आपल्या जिल्ह्यामध्येच आपली ड्युटी राहते। महाराष्ट्र पोलिसांच्या खांद्याला खांदे मिळून त्यांची होमगार्डची ड्युटी या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा। आणि वर्दीसुद्धा खाकी आहे, खाकीचा जो रुबाब हा वेगळा या ठिकाणी राहतो, एक लक्षात ठेवा। आणि यामधून जे आहे होमगार्डमधून जे आहे रिझर्वेशन पण आहे, आरक्षण पण राहते। होमगार्डमधून जे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये होमगार्डांचा कोटा जे आहे विद्यार्थी मिळवणार राहते, ज्यामध्ये कडाप कमी जातो, एक लक्षात ठेवा। तर चांगली ही ड्युटी या ठिकाणी होमगार्डची आहे। तर होमगार्डमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर ग्राउंडच्या बेसवर आपलं होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। उंची किती लागते, पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर लागणार आहे, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागणार आहे, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। तर अशा प्रकारे आहे। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ग्राउंड किती आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे। तुम्ही तर या ठिकाणी 1600 मीटर रनिंग या ठिकाणी पुरुष उमेदवारांचं जे ग्राउंड आहे हे या ठिकाणी 30 मार्काचं असणार आहे, ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग 20 मार्कासाठी आणि गोळाफेक 10 मार्कासाठी, आणि महिला
उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग 25 मार्कासाठी आणि 100 मीटर 10 मार्कासाठी अशा प्रकारे 35 मार्काचा महिला उमेदवारांचा ग्राउंड असणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 20 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 18 मार्क, 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 मार्क, 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 14 मार्क, 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 12 मार्क, 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 10 मार्क, 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 6 मार्क, 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 2 मार्क भेटणार आहे। त्यानंतर 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी तुम्ही जर 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 25 मार्क भेटणार आहे। 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 22 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 18 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले 14 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले 6 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 4 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले 2 मार्क भेटणार आहे। त्यानंतर गोळा फेका तुम्ही 8.5 मीटरपेक्षा जर जास्त फेकला पुरुष उमेदवारांना तर 10 मार्क भेटणार आहे। जसजसा कमी फेकसान तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांना पण गोळा फेका 6 मीटरपेक्षा जर जास्त गोळा फेकला 10 मार्क भेटणार आहे। जसजसा कमी फेकसान तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। त्यानंतर आपल्याला बोनस मार्क्स भेटणार आहे। तर तुम्ही म्हणसाल बोनस मार्क्स कसे भेटणार आहे, बघा तुमचा ITI जर तुमचा झाला असेल तर त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। त्याचबरोबर खेळामध्ये प्रावीण्य मिळवणारे व्यक्ती असतात, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रावीण्य प्राप्त असाल त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। माजी सैनिक डिस्चार्ज कार्ड आवश्यक त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। NCC B सर्टिफिकेट असेल तर बोनस मार्क्स भेटणार आहे। NCC A सर्टिफिकेट असेल तर बोनस मार्क्स भेटणार आहे। NCC C सर्टिफिकेट असेल तर बोनस मार्क्स भेटणार आहे। नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणात प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक असेल त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। जड वाहन चालवण्याचा परवाना असेल त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। ITI झाला असेल त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। तर अशा प्रकारे पात्र आहेत। तर आता जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती कधी निघणार आहे, तर बघा होमगार्डच्या भरपूर काही जागा रिक्त आहे, एक लक्षात ठेवा। भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होमगार्डच्या जागा या ठिकाणी रिक्त झालेल्या एक लक्षात ठेवा। आणि होमगार्डची जी भरती तुम्हाला सांगून देतो या सर्व जिल्ह्यामध्ये निघत आहे। बघा परभणी जिल्हा झाला, सोलापूर झाला, गोंदिया झाले, तर या जिल्ह्यामध्ये लवकर पाहायला भेटणार आहे। म्हणजे जवळपास या ठिकाणी सप्टेंबर महिन्यापर्यंत धरून चला। आणि बाकीचे जे काही जिल्हे आहेत सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धापूर, छत्रपती संभाजी महाराज, नागपूर, जालना, अकोला, इलानगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर या जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जे होमगार्ड भरती निघण्याची पुरेपूर संभावना आहे एक लक्षात ठेवा। तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याला या जिल्ह्यापैकी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये जे होमगार्डची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी होमगार्डची भरती निघणार आहे। तर जवळपास या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर होमगार्डमध्ये जे विद्यार्थी मिळून जागा रिक्त आहे। आता तुम्ही म्हणसाल कशा काय जागा रिक्त आहे, तर होमगार्डचे जे जवान आहे ह्या मागील 2 वर्षापासून 2024 पासून होमगार्डची भरती झालेली नाही एक लक्षात ठेवा। तर 2024 पासून होमगार्ड जे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीसमध्ये गेले त्यामुळे त्यांनी तिथं राजीनामा दिला आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातले जे काही होमगार्ड आहे भरपूर काही होमगार्ड आहे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये 2024च्या पोलीस भरतीमध्ये लागले। आणि त्याचबरोबर 2025ला पण आता जे महाराष्ट्र पोलीस भरती झाली जवळपास 18,000 जागा 16,000 जागांसाठी त्यामध्ये सुद्धा होमगार्ड लागले एक लक्षात ठेवा। आणि MSF मध्ये जे विद्यार्थी मिळवणं जास्त जॉईन करत होमगार्ड एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्यामुळे ह्या काही जागा या ठिकाणी रिक्त आहे तर त्या जागा त्या ठिकाणी भरावं लागणार आहे एक लक्षात ठेवा। तर होमगार्डची जी भरती हे लवकरच पाहायला भेटणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या दिवसात थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जवान।